शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण ऊसामध्ये वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांची एकदम व्यवस्थित माहिती पाहणार आहोत. आता सर्वात आधी आपण मनातले गैरसमज काढून टाकू शेतकऱ्यांच्या की आपण तणनाशक कधी मारायला पाहिजे. जर समजा तुमच्या पिकावरती किंवा गवतावरती जर पाण्याचे दवबिंदू सकाळ सकाळ जे असतात ते जर उपलब्ध असतील तर तणनाशक मारून तुमचं गवत जळत नाही. त्याच्यामुळे हा एक मुद्दा क्लिअर करा की आपल्याला ज्या वेळेस तणनाशक जमिनीवरती मारायचे, पिकामध्ये मारायचे, त्या टायमाला आपल्या गवतावर किंवा पिकावरती पाण्याचे दवबिंदू नसावेत. आता दुसरा मुद्दा असा की पाणी देऊनच तणनाशक मारावे की पाणी द्यायच्या आधी मारावे. तणनाशक पाणी द्यायच्या एक दिवस आधी मारले तरी पण तेवढेच प्रभावी रिझल्ट काढते आणि पाणी देऊन दुसऱ्या दिवशी जरी मारले तरी तेवढ्याच प्रमाणात प्रभावी औषध काम करते. आता आपल्या इकडे पाण्याच्या बऱ्याच प्रमाणात अडचण येते. आता पाण्याचा पीएच जास्त असतो. पाण्याचा पीएच जरी जास्त असला तरीही तणनाशक रिझल्ट दाखवत नाहीत. आता बऱ्यापैकी ज्या कंपन्या आहेत टिंजर सारख्या किंवा टेरॉक्स सारख्या ह्या कंपन्या त्याच्याबरोबर ती त्यांचं पीएच बॅलन्सर किंवा स्टिकर्स ह्या गोष्टी देतात. त्यामुळे त्या कंपन्यांचे रिझल्ट दिसतात. पण ज्या बाकीच्या आपण 2,4-D मेट्री, 2,4-D तमर ह्या गोष्टी मारतो त्याच्यामध्ये आपल्याला पीएच बॅलन्सर येत नाही. त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट जाणवत नाही. आता सुरुवातीला आपण समजा ऊसाच्या शेतामध्ये कुठलं गवत आहे त्या गवतानुसार आपण औषधांचं वर्गीकरण करणार आहे. आता समजा सुरुवातीचा ऊस आहे, मग ऊस शक्यतो 3-4 महिन्यापर्यंत आहे, गवत छोटा आहे, शिपी, लव्हाळा, त्यानंतर चिकटा या गवतांचं प्रमाण अगदी कमी आहे. अशा वेळेस आपण 2,4-D आणि मेट्री जे 2,4-D आणि मेट्री आपण रिकमेंडेशन करू शकतो. आता यामध्ये लहान आकाराचे सर्व प्रकारचे गवत जाळतात. याच्यामध्ये लहान आकाराची शिपी जळते, वेल जळतात, काँग्रेस जळतो, फुग्याचं गवत जळतं, सर्व प्रकारे. आता पण अडचण काय होती की काही काही वेळेस गवत थोडं मोठं झालेलं असतं आणि हे थोडं कमी कॉस्टिंगचं औषध आहे. आता याच्यामध्ये 3 मेट्री आणि गवताचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याच्यामध्ये एक मेरा 71ची पुडी 1 लिटर 2,4-D असं कॉम्बिनेशन करून सुद्धा मारू शकतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे, आता समजा काही काहींच्या ऊसामध्ये शिपी लव्हाळा त्याच्यानंतर चिकटा यांचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. त्यावेळेस आपण तमर आणि 2,4-D याचं रिकमेंडेशन देतो. पण आता प्रॉब्लेम असा येतो की शेजारी एखाद्याच्या याच्यात कापूस असतो किंवा फळबागा असतात, त्या ठिकाणी आपण तमर आणि 2,4-D मारू शकत नाही. आणि तमरचं रिकमेंडेशन जवळजवळ त्याला 4 ते 5 महिने ऊस जुना असेल त्यावेळेस तमर त्या ऊसामध्ये वापरायला योग्य आहे. ज्यावेळेस आपल्या शेजारी कापूस फळबागा असेल त्यावेळेस याला स्किप करून याच्या जागेवर आपण ऑल ग्रीप हे जे गव्हामध्ये औषध आहे. आता 2,4-Dचं काम काय आहे, काँग्रेस, गोलपानाची गवत, त्याच्यानंतर वेल हे जाळण्याचं काम याचं आहे. त्याच्याऐवजी आपण याचा सुद्धा वापर करू शकतो. हे तेवढ्याच प्रभावीपणे काम करतं. आता तिसरा फॉर्म्युला असा आहे की माझे 2 ते 3 महिन्याचा ऊस आहे आणि माझ्या ऊसामध्ये इतकं गवत आहे की मी त्या ठिकाणी तमर पण मारू शकत नाही आणि 2,4-D मेट्रीने मला त्याचा रिझल्ट येणार नाही. तर त्या ठिकाणी फॉर्म्युला असा वापरायचा आहे, 2,4-D त्याच्यानंतर तमर आणि डायरॉन अशा पद्धतीने मारल्यावरती संपूर्ण गवताचा नायनाट होतो. आता या ठिकाणी सुद्धा एक्सेप्शन एक आहे, जर तुमच्या शेजारी कापूस, फळबाग किंवा भाजीपाला असेल तर त्या ठिकाणी 2,4-D ला स्किप करून तुम्ही ऑल ग्रीप या नावाचं औषध यामध्ये मिक्स वापरू शकता. आता तिसरे 2 फॉर्म्युला आहेत, टेरॉक्स, टिंजर, हे दोन्ही एकच केमिकल कंटेंट असलेले औषध आहेत. याचा रिझल्ट छान आहे. पण ऊसामध्ये जर वेलाचं प्रमाण जास्त असेल तर टिंजर आणि टेरॉक्सनी वेल जळत नाहीत. बाकी सगळ्या गवतांची 100% जळण्याची गॅरंटी आहे. धन्यवाद.